मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज विशेष चर्चा जी आहे ती संपूर्ण सभागृहात झाली। विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी पटलावरती ठेवली आहे। जवळपास 360 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगावरती खर्च केले जाणार मराठा समाज मागास दाखवण्याकरता। आपल्यासोबत सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातले आमदार आहेत। वैभव नाईक जी विरोधक म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न आहे, खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुटणार का? फेब्रुवारीपर्यंत वेळ दिली आहे सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं। खरं तर याआधी सरकारने 24 डिसेंबरची वेळ मनोज जरांगे पाटलांना दिली होती आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। परंतु आजच मुख्यमंत्र्यांनी ती शपथ खोटी ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की फेब्रुवारीपर्यंत आरक्षण या ठिकाणी मिळणार। परंतु आत्ताच आपण बघितलं की लोकसभेची निवडणूक ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागणार आहे आणि त्याचं आरक्षण लागणार आहे। त्यामुळे या समाजाला आरक्षण आता जी काही भूमिका होती ती भूमिका आता होणार नाही। त्याचबरोबर या सरकारमध्ये असलेले भुजबळ असून देत किंवा रामदास कदम असून किंवा नारायण राणे असून देत हे वेगवेगळी भूमिका घेतात। आणि आता आपण म्हटलं की एकीकडे भुजबळांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ओबीसींना पैसे मिळाले नाहीत, मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांनी मात्र उलटं सांगितलं। म्हणजे मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा विश्वास एकमेकावर नाही की काय किंवा भुजबळ आणि मंत्रिमंडळाच्या सदस्यांची वेगवेगळी भूमिका आहे की काय हे मात्र या निमित्ताने लोकांसमोर मुख्यमंत्री खोटे बोलतात असा थेट आरोप करतात। नाही, बिलकुल चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी आता हा जो निर्णय घेतलेला आहे ऐतिहासिक आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात ज्या टेक्निकल अडचणी होत्या की मराठा समाजाला आरक्षण हे टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। आतापर्यंत आघाडी सरकारने आरक्षण दिलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने आरक्षण दिलं, परंतु ते उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं गेलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं गेलेलं नव्हतं। त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की जे आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे ते आरक्षण टिकणारं असावं आणि म्हणून मागासवर्गीय आयोगाचा आता रिपोर्ट आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर महिनाभरात तो रिपोर्ट आता फायनल होऊन येईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल। काय लागेल ना, आचारसंहिता हे आरक्षण विशेष अधिवेशन बोलल्यानंतर आचारसंहिता लागेल आणि त्याच्या अगोदरच मराठा समाजाला त्या आरक्षणाचा फायदा काय होणार आहे? जर अधिवेशन बोलल्यानंतर लगेच आचारसंहिता लागणार असेल तर त्या आरक्षण मिळण्यावर कोणाला नोकरी भरती होणार आहे का? मराठा समाजाला युवकांना फायदा होणार आहे का त्याला? त्यामुळे निवडणुकीचं आप्पा हे म्हणतात, तुमचे विरोधक म्हणतात निवडणुकीपुरतं आहे सगळं। नाही, आता यांना फक्त विरोधाला विरोध करणे एवढंच फक्त त्यांच्या तोंडातून मला ऐकायला मिळतंय। पण आपण जर पाहिलं असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिशाभूल करताय तुम्ही, दिशाभूल। मराठा समाजाची फसवणूक कोण करतं हे पूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातला बघतोय। पहिल्यांदा 40 दिवसाची समाजाची दिशाभूल करत आहेत। हे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आता जे आहे ना ते आता यांच्या सगळ्या पुरवणी मागण्या यांनी घेतल्या होत्या, सगळ्या बिलं त्यांनी यावेळी घेतले। त्यामुळे त्यांना पण माहिती आहे की आता पुढच्या अधिवेशनाच्या आधी आचारसंहिता लागेल आणि हे सरकार सुद्धा कधी पडेल सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यांनी फक्त उरकण्याचं काम या ठिकाणी केलं। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार की सरसकट कुटुंबीमधनं आरक्षण देणार ह्याच्यामध्ये अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारच्या वतीने याबाबतची कुठली भूमिका स्पष्ट झालेली नाही। मराठवाड्यात फक्त 19,000 दाखले सापडलेत, बाकीच्या मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे मुख्यमंत्री आजही सांगू शकले नाहीत। पहिल्यांदा 40 दिवसाची मुदत मागून घेतली, परत 24 डिसेंबर पर्यंत मागून घेतली, आता परत फेब्रुवारी सांगतायत। लांडे भेटले। लांडेजी, खरं तर मग जे ओबीसी मधनं आदरणीय माझ्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की या मराठा समाजाला न्याय देणार। म्हणजे शपथ खरी घ्यायला पाहिजे होती। शपथ घेऊन मराठा समाजाला आज आरक्षणाची घोषणा करायला पाहिजे होती फेब्रुवारी। वैभव भाऊला टोपी नाही वैभव भाऊला टोपीचा मान समजला नाहीये। वैभव भाऊ आतापर्यंत विरोधक देव पाण्यात ठेवून होते की मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे याचा फायदा आम्ही राजकारण त्याचं करू। तुम्ही दिलं आरक्षण दिलं असतं तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं। आरक्षण देणार आहोत, असं टिकणार म्हणून हे कुणबी दाखले रद्द केले जातील का? नाही, पहिलं तुमच्या माध्यमातून वैभव सांगतो, पगडी आणि टोपी ही मराठा समाजाचा मान आहे, सन्मान आहे। ज्यावेळेस मराठा समाज राजदरबारी असेल, शासन दरबारी असेल, आपल्या समाजाला ज्यावेळेस न्याय मागतो त्यावेळेस समाजाच्या भावना त्या पगडीच्या माध्यमातून, टोपीच्या माध्यमातून ठेवल्या जातात। हा इतिहास आहे, त्यांना इतिहास माहिती नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगतो, इतिहासाला साक्ष ठेवून महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे मराठा समाजाला अन्याय मिळणार
अर्धा रस्ता सोडून पळून जाणारे लोक आहेत ती. तुम्ही पळून जातात म्हणून थेट विरोधक पळून मी गद्दारी जे अर्धा रस्ता सोडून पळून आलेले आहेत उद्धव साहेबांच्या हातात हात घेऊन तुमच्यावरती थेट स्वतः मी पक्षाबरोबर गद्दारी केली नाही. ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते मला पळून, जे सुरतीला जाऊन लुटले गेले ते मला पळून आलं म्हणतात का? नाही मी गेलो नाही. जे उद्धव साहेबांच्या हातात हात घेऊन रडले आणि दुसऱ्या दिवशी काय आपला मुद्दा भरकटतोय, आपला मुद्दा भरतोय. मराठा समाजाचे जे कुणबी दाखले दिले ते रद्द होणार का? नाही, मराठा समाजाला जे कुणबी दाखले दिलेले आहेत ते रद्द होणार नाहीयेत. जे मराठा समाजाचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जेवढे लोक असतील त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ह्या आरक्षणाचा लाभ मिळेल. तर आपण पाहिलं की हसतमुखत संपूर्ण चर्चा झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटातले आमदार आपल्या सोबत बोलले. खरं तर दिलीप लांडे असतील, कैलास पाटील असतील, वैभव नाईक असतील, महेंद्र तोरवे असतील आणि किशोरप्पा पाटील असतील, हे दोन्ही गटातील विविध नेते आहेत. त्यांनी देखील स्वतःची मतं जी आहेत ती मांडलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असे शिंदे गटातले सर्व आमदार म्हणतात. तर कुठेतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गाजर दाखवण्याचं काम जे आहे ते सत्ताधाऱ्यांकडनं केलं जाते. असा थेट हल्लाबोल जो आहे तो विरोधक अर्थात उद्धव ठाकरे उभाटा गटाच्या आमदारांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.